आपण ना व्हाळातल्या माशांची एकदा पण रेसिपी नाही बनवली. तर मित्रांनो, मासे तर भेटतील पण भात नाही भेटणार वाटतं आज. अजगर आहे, अजगर. अजगराचा पॅटर्न दिसतोय अक्षरशः. म्हणजे असे मासे पकडायचे आणि असे तव्यावर आणून टाकायचे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि भन्नाट प्लॅन आहे आपल्याकडे. हा दादा आला इकडे, संधू पण आहे मागे. तर जंगलात चाललो आहे मी. तर आज कसं माहिती आहे, व्हाळातले मासे पकडायचे आहेत आणि मस्तपैकी रेसिपी बनवायची आहे. आपण ना व्हाळातल्या माशांची एकदा पण रेसिपी नाही बनवली. व्हाळात एकदा बनवली होती वाटते, दादा आलेला ना तेव्हाच बनवली होती वाटतं. तर आज मस्तपैकी व्हाळातले मळी वगैरे पकडूया कांडाईने आणि दादा काय बनवतो बघूया. काय बनवणार आहे? तर आपण पहिल्यांदा मळी मासा पकडणार आहे आणि मळ्या माशाची रेसिपी बनवणार आहोत आपण आपल्या चॅनलवरती. मला वाटतं घरून पण आणले ना तू मासे? हां, घरून पण मासे आणलेत, काने आणले, जिताडे आणलेत आणि कोकर मासा आणलाय. एवढे आणले आयला, म्हणजे जामच रेसिपी बनणार वाटतं. तर रेसिपी तुम्हाला ना दादाच्या चॅनलला पण बघायला मिळेल. दादाने पण आता चॅनल सुरू केलं आहे, तर तुम्हाला लिंक आणि ते डिस्प्लेवरती बघायला मिळेल. तडका मराठी बाय मंगेश. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आणि ते तुम्हाला दिसत पण असेल, जाऊन बघा. रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला एकदम भारी भन्नाट अशा. तर दादा खूप भन्नाट रेसिपी बनवतो, माझ्यापेक्षा शेफ आहे तो, खतरनाक असो. तर आता तुमका समजतच पुढं पुढं. चला, तर जंगलात जातोय पटकन गाडी घेऊन, रस्तो नसलेल्या. हो, सो ॲडव्हेंचर रस्तो आहे आपल्याकडे तो. कधी कधी दाखवतोय मी. हो, इकडं व्हाळ आहे साईडने, पण मस्त आहे. पण असल्या रस्त्यात गाडी चालू जी मजा येते ना, ती चांगल्या रस्त्यात नाही येत. हा बघा, वॉटर क्रॉसिंग पण आहे आपल्याकडं लडाख सारखी. असा वॉटर क्रॉसिंग पण असतं आपल्याकडं. चला, तर गाडी लावली तिकडे खालती. आता चालत चालत चालू आहे थोडंसं वरती. तर वरती कोंडे आहेत ना, तिकडे मासे सापडतील. कांदा टाकून ठेवूया तोपर्यंत. दादा काहीतरी बनवीत तोपर्यंत. काने बिने तोपर्यंत माका वाटतं बसालो लावा. मस्त की व्हाळातले मासे पकडून फ्राय करूया आज. फ्राय नव, कालवान बनवूचा. आणि रवा विसरून आलेलो, बिना रवा फ्राय बनवूक लागत. तवा फ्राय पण बिना रवा फ्राय, असो विषय. हे बघा, इकडे आलो व्हाळात. एकच नंबर वाटतं इकडे आलात ना. एकदम सुख शांती आहे ना जी पण गावची, ती माका वाटतं व्हाळातच असत. मासे पण बरेच आहेत. ह्या व्हाळात मरणाचा मासो असता. तर वरती जाऊया, तिकडे कोंडी बिंडीत कांदा टाकूया जरा. साधारण ह्या दोघांपुरती तरी मासे भेटले खाऊ बस. मी काय रस्सो खाईन, फक्त मासं पकडूची जबाबदारी बघू कवी आधी. आणि ह्या पाण्यात मित्रांनो उतरवचा म्हणजे सकाळीच बेकार विषय आहे. मरणाचा थंड असत आणि आज थंडी पण होती बऱ्याच वेळा. तर मित्रांनो, कांदा ॲक्च्युली मीठ टाकूक जायचं होते, पण संधू अगोदरच रेडी झालो, त्याच्यामुळे माझा टेन्शनच नाही. आणि गेल्या टायमाक ना कांदा टाकलेली लयच गुतावलेली मित्रांनो. तरी फेकूनच देणार होतोय मी, तरी पण कंप्यान ती जमवला आणि बरा झाला कामा केली. संधू टाकूक गेलो हा कांदा. तो बघा त्या कडेसून टाकताय असो, कारण मासे ना मगाशी खूप होते. ते काय झालं माहिती आहे, ह्या दगडात जास्त गेले, इकडे गेले आणि त्या साईडला ना खूप गेले. ते बघा, ते 4 मळी तुम्हाला दिसणार नाही. गोप्रोमध्ये शूटिंग चालू आहे. ते 4 मळी ते बघा तिकडेच गेले डायरेक्ट. कांडाळा त्या दिवशी फेकून देऊ काढलेली आम्ही होतो, कारण मासे लय त्याला लागलेले आणि तसेच ठेवलं होतो. तर खराब झाले बहुतेक, तरी पण चालेल. तर बघा काय पण अडकला पण काय तर. हां, संधू लागला बघ काहीतरी. हा बघ, पातकी लागली, पातकी बघा. हो, हाळातलो चकचकीत मासो सगळ्यात. सारडींसारखो दिसता, कांटासारखो. आता वाट बघूची साधारण 10-15 मिनटं. आता ना बाहेर होऊया. मासे बाहेर पडायला लागले की हमखास चिपकणार मस्तपैकी. आणि जास्त काही नको आहेत. दादा किती हवे साधारण? 20-25 मळी खूप झाले दादा म्हणतो. बरेच होतील. आणि तू आणि संधू खाणार, मी खाल्ले तर काय रसू. आपल्याला काही जास्त मासे नको आहेत आणि आपल्याकडे ऑलरेडी मासे पण आहेत. आणि दुसरी गोष्ट, टाईम नाही. दादाला मुंबईला जायचं ॲक्च्युली संध्याकाळी, त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रोग्राम आवरायचा आहे. तर बऱ्यापैकी ना मासे लागलेत, पण आपल्याला ना इकडे तोपर्यंत चूल पेटवायची. दादाने मस्तपैकी जागा साफ केली आहे. काय पाहिजे? दगड चुलीला.
काळे दगड धामवतात कधी कधी, काळे दगड धामवतात कधी कधी चुलीला. हा तिथे जाऊ, मस्त आहे जागा. तर कसं माहिती आहे मित्रांनो, सावली पण नाही, सावली एकदम चांगली पाहिजे होती रे, सावली चांगली नाही कुठे साईडला. मध्ये मध्ये मासे लागलेत मित्रांनो. हे बघा, ही बघा पातकी आहे. इकडे दांडकी बघा कशी लागली, मस्तच एकदम चांगल्या साईजची. ही बघा, ही पातकी आहे इकडे, बऱ्यापैकी लागली. व्हाळाला पाणी अजून जाम आहे, त्याच्यामुळे कोंडबिंड उपसूचा विषयच नाही सध्या तरी. पाणी उशिरा आटतं एप्रिल मे कडे, मग मध्ये मध्ये कोंडी असतात ना, ते आटवायला भेटतात आपल्याला, मस्तपैकी उपसून मासेमारी करायला होते. तर मित्रांनो, मासे तर भेटतील पण भात नाही भेटणार वाटतं आज. तांदूळ विसरून आलो, घरीच आहे. तर आता मला घरी जायला पाहिजे आणि तांदूळ आणायला पाहिजे. तांदूळ आणण्यापेक्षा ना मला वाटतं भातच बनवून आणतो लगेच कुकरवर. तर इकडे बघता ह्याचे जिताड आणि कोकर आहे, मस्त मोठे पीस आहे. तर ते फ्राय करायचे आहेत. मसाला लावूया ना. तर दादा इकडे मसाला लावतोय बघा मस्तपैकी, आपले रेग्युलरवाले मसाले. मासे लागले तर मित्रांनो. हे बघा, हे बघा मासे, हे बघा लोंबतच नुसते. हां, काढवी लागली ती की बघा, साधारण आहे. राहू दे, नंतर काढूया. मस्त मासे लागले. अजगर आहे, अजगर. अजगराचा पॅटर्न दिसतोय अक्षरशः, मस्त चांगली साईज आहे. बऱ्यापैकी मासे लागलेत, म्हणजे रेसिपी होईल ना एवढे तर मासे लागलेच आहेत. तर संधू ना मित्रांनो, तिकडचे जाळ्याचे जे मासे लागलेत ना कांडायचे, ते काढतोय. हे बघा कसले मासे भेटतात बघा. मळी बघा, जबरदस्त साईज मळी. ही वालय पण भेटले एक, आणि अजून पण खूप सारे लागलेत. इकडे तवा ठेवला आहे दादाने, बघूया. आता मस्तपैकी फिश फ्राय करूया आणि बाकीची रेसिपी नंतर. तर हे बघा मस्तपैकी 3 कोकरचे पीस तव्यावरती सोडलेत. तर रवा नाही आहे आज, तर रवा मी विसरून आलो ॲक्च्युली, त्याच्यामुळे बिना रव्याचाच फ्राय. कसा माहिती आहे, इकडं आलो ना की समजता काय काय विसरून आलेलो. तांदूळ विसरून आलेलो मेन गोष्ट. तर आता काय करतो माहिती आहे, मी घरी जातो, तोपर्यंत दादा मच्छी फ्राय करू देत, आल्यानंतर बघू. तिकडे बघताय संधूने मरणाचेच मासे पकडले. संधू दाखव जरा वर करून काढ, झूम करून दाखवते. बघा, हे बघा मासे बघा, मरणाचेच लागलेत मासे. म्हणजे असे मासे पकडायचे आणि असे तव्यावर आणून टाकायचे, शिजवायचे वाळाच्या कडेलाच. हा विषय खूप खतरनाक. आणि दादाला मला वाटतं चिकन मटन नाही आवडत, जेवढे मासे आवडतात. आणि हे वाळातले आहेत ना मळी वगैरे, ते पण त्याला जाम आवडतात. तर दादा तिकडे मच्छी फ्राय करतोय, जिताड आणि कोकर. बाकीचे मासे ना संधू काढतोय जाळ्यातून, बरेच सापडलेत. तर मी आता चाललोय भात आणायला. आता काय करतो माहिती आहे, घरून जाऊन तांदूळ नाही आणत, डायरेक्टच भात बनवून आणतो कुकरमध्ये, म्हणजे लगेचच होईल. मग काय आलो ना की माशांचं कालवण बनवू, पकडलेल्या व्हाळातल्या. तर व्हाळातल्या माशांची रेसिपी ना बरीच मंडळी म्हणते रेसिपी दाखव, रेसिपी दाखव, पण व्हाळातले मासे आपण इकडे काय बनवत नाही. पण आज त्या माशांची तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल एकदम मस्तपैकी. तिकडे बघताय संधू मासे काढतोय आता, तर मी आलो लगेच भात घेऊन. तर इकडे बघताय, हे बघा मासे फ्राय झाले, दादाने मस्त की मासे फ्राय केले. आणि हे व्हाळातले मासे बघा आता पकडलेले, मळी आहेत सगळे, पातका वगैरे जास्त नाहीत पण मळी वगैरे खूप आहेत. वाम पण वाटतोय ना, वाम पण भेटली एक मस्तच, एकच नंबर मासे आहेत. तर बरेचसे वेगवेगळे मासे आहेत हे व्हाळातले. ही वाम आहे, आमच्याकडे काढवी म्हणतात हिला. ही खर्ची आहे, काही ठिकाणी हिला खरबी म्हणतात. ही पातकी, ही दांडकी, असे मासे असतात व्हाळातले. हा बघा, ही शेंगटी व्हाळातली, कॅटफिश आहे हा व्हाळातला. असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात कांडाईने पण. हे बघा, हे मोठे मोठे आहेत ना, तर यांची रेसिपी बनवणार ना. हा, रेसिपी बनवणार, कालवण बनवणार आपण. तर संधू काय ऐकत नाही. संधू म्हणता मासं पकडीन तर आजच पकडीन, सगळं व्हाळात जेवढं हत तेवढं तो मासंच पकडताय. तर दादा इकडे मस्तपैकी मासे आता क्लीन करून घेतोय. बरेच मासे पकडले, थोडेसे फक्त आता कालवण्यासाठी यूज करणार आपण. पण मोठे मोठे मळे आहेत एकदम सुसाड. वालय पण घेतले वाटतं ना, वालय पण घेतले एक. हे बघा, हे असे कट करायचे आणि आतमधली घाण आहे ना ती काढून टाकायची आणि नंतर क्लीन करायचे. तर व्हाळातले मासे असे साफ करतात.
आणि सगळे ना मोठे मोठे मळे घेतलेत मस्तपैकी. साईज बघा कसली. एक वालय पण घेतले. ही बघा, हिला वालय म्हणतात, वालय. तर इकडे मासे मस्तपैकी धुवून घेतोय दादा. तर हे बघा, पोट फाडून अशी घाण काढलात ना आणि धुवून घेतलात तर काहीच राहत नाही आतमध्ये. एकदम मस्तपैकी क्लीन होतात. हाळातले मासे मस्तपैकी क्लीन करून घेतले धुवून वगैरे. तर आत्ता बनवूया कालवण. हे बघा, इकडे मासे साफ केलेले आहेत दादाने. इकडे मस्तपैकी कांदा वगैरे कट केला आहे. कांदा आहे, लसूण आहे, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, हे वाटण आहे घरून आणलेलं. तर चला आता कालवण बनवूया. हे लसूण, हा चिरलेला कांदा, तर मिरची टाकायची राहून गेली होती तर आता घालतोय मिरची. आता हा टमाटर, आता ह्याच्यात थोडं मीठ घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. मिरची पावडर, गरम मसाला, हळद, पाणी घालून घेऊया. याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मासे टाकून घेऊया. तर हे आपण कोकम घालूया याच्यामध्ये. झाकण मारून ठेवून देऊया. तर तिकडे दादाने कालवण ठेवलंय माशाच्या चुलीवरती, शिजू दे आता. 10 मिनटं साधारण लागतील. तर इकडे या, संधूने मासे किती पकडले दाखवतो या. तर त्या कोंडीतली कांदा टाकून संधूने ना इकडच्या कोंडीत टाकले वरच्या. तर वेळ पण जास्त आहे ना, सो मासे पण चांगले लागत आहेत पट्टापट. मासे दाखवतो तुम्हाला, थांबा. हा बघा कसला मळी आहे, सुटून जाईल. जिवंत आहे बबन्या. हा बघा, हा एक मळी आहे. हा बघा इकडे कसला मळी आहे. अजून खालती पण आहे तिकडे. हे बघा मासेच मासे आहेत. हे बघा, हा बघा काय इकडं बघा काय. हा बघा जत्रा आहे, जत्रा. सगळी माशांची जत्रा आहे. ओ मळी आहे, मळी. वर कर अजून बघूया. हे बघा मासे, बघा मासे बघा. संधूने काय चिपकवलेत जाळ्याला सुसाटमध्ये. हे बघा शेंगटी कसली मस्तपैकी. बरेच मासे पकडले संधून, नंतर दाखवते. हे बघा ह्याच्यात टाकलेत आतमध्ये. अजून बाकी आहेत काढायचे, भरपूर आहेत. मगाशी तिथे दाखवले ना ते सगळे मासे अजून काढायचे बाकी आहेत. इकडे बघा शेंगटी आहे मस्तपैकी. ही एक अजून एक शेंगटी आहे. मळी आहे, ही शेंगटी आहे. अजून एक पुढं वाटतं. ही बघा ही एक शेंगटी आहे मस्त. ती पण शेंगटी आहे. संधूने मी हळूहळू मासे काढतोय बघा पिशवीत. तर इकडे बघता हे दादाने मासे फ्राय केलेत एकदम मस्तपैकी. आज कसं माहिती आहे, रवा वगैरे काय नाही, पण एकदम मस्त फ्राय झालेत मासे. आणि हे इकडे कालवण रेडी झालं आहे मळी माशांचं छानपैकी. वाव, कलर बघा कसला आला आहे मस्तपैकी. तो उतरून ठेवायला पाहिजे ना, उतरून दाखवत नाही, पण मासे बघताय किती भेटलेत बघा. हे बघा
जिवंत आहेत कारण इकडे पळतील. खूप सारे मासे पकडलेत, खूप सारे मासे पकडले ते बघा. जवळजवळ ना 1.5 किलो असतील, 1.5-2 किलो असतील ना संतू. 2 किलो तरी असतील मासे. अजून पकडायची इच्छा होती म्हणता. तर चलो अभी जेवते इधर, व्हाळातला मासा खाएंगे फिर. पहिली बार व्हाळातला मासा खाएंगे. फिश फ्राय, भात आहे आणि हे व्हाळात पकडलेल्या माशांचं कालवण. म्हणजे इकडे मासे पकडलो आणि इकडे बनवलो लगेचच, ते हे कालवण आहे. चला जेवूया. संधू दमलो असत मारणाचोच मासं पकडून आता जरा त्याका जेवूक देऊया. तर भात आणि भातावरती व्हाळातल्या माशांचा रस्सा. तर फार वर्षानंतर व्हाळातल्या माशांचा रस्सा खाऊन बघतोय. लहान असताना टेस्ट बघितलेली, त्याच्यानंतर व्हाळातले मासे काही खाल्लेले नाही. मी काय व्हाळातले मासे खात नाही. मी कसं माहिती आहे मेन मासे खातो. तर आता टेस्ट बघूया, व्हाळातल्या माशांची टेस्ट बघूया इतक्या वर्षाने कशी लागते. तर मळी पण खाऊन बघूया एक. बाकी काय कानही बी नाही आहेच इकडं, कोकर वगैरे काय टेन्शनच नाही आहे. संतू कशी झाली? हसता दादा, म्हणजे स्वतःवर विश्वास नाही की काय रेसिपीवर तुझ्या. मस्त. तुला व्हाळातले मासे आवडतात? भरपूर. हा, बऱ्याच मंडळींना व्हाळातले मासे आवडतात. कसं माहिती आहे, मी अगोदर मासे खायचो नाही ना रे जास्त, त्याच्यामुळे मला ना ते आवडत नाही असे खायला, असा विषय. पण पकडायला जाम आवडतात. ते बघा. आणि काय पाहिजे बघा, मासे खाणाऱ्या लोकाला आणि ताटात काय पाहिजे, हे असे मासे ताजे आत्ताच जस्ट पकडलेले आणि माशाचं सार, हे मासे फ्राय केलेले. आणि काय मेनू पाहिजे. या मित्रांनो जेवायला या. व्हाळातल्या माशाचं कालवण खातोय बऱ्याच वर्षानंतर. कालवणात फरक नाही वाटत आहे. म्हणजे आपण कायमचे मासे खातो ना, सेम कालवण झालंय. त्याच्यातलाच हा मासा ट्राय करूया. छोटे छोटे काटे असतात ना त्याच्यात. माशांना पण बरीचशी वेगळी टेस्ट आहे मळी माशांना. पण मोठे आहेत चांगले. काटे असतात छोटे छोटे आतमध्ये, पण चांगली टेस्ट आहे. म्हणजे जर तुम्ही फिश लवर असाल ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल. पण कालवण खूप भारी झालंय. कालवण एकच नंबर झाले. त्याच्यानंतर हा जिताडा पण खातोच, तांबोशी वगैरे. खूपच मस्त फ्राय झाला. आणि वाळाच्या मस्त कडेला बसून जेवतोय आता. या तुम्ही पण जेवायला. कालवण पण संपलं ते बघा, ऑलमोस्ट संपलं कालवण. तर चला मित्रांनो, साधारण मला वाटतं 2 वाजायला आले असतील. तर आता कल्टी मारायला पाहिजे. पण मजा आली, जाम मजा आली. मासे पकडायला आणि मस्तपैकी शिजवायला जाम मजा आली. तर दादा होता ना म्हणून आलेलो, नाहीतर काय आपण व्हाळातले मासे वगैरे शिजवत नाही, ते घरी घेऊन जातो. आणि बरीच मंडळी आहे ना, यांना व्हाळातले हे मासे आहे ना गोड्या पाण्यातले, हे खूप आवडतात. घरच्या लोकांना पण आवडतात, त्याच्यामुळे आपण व्हाळातले मासे पकडतो. बरीच मंडळी म्हणते रेसिपी दाखवत नाही. व्हाळातल्या माशांची रेसिपी आपण इकडे का बनवत नाही माहिती आहे, ह्या कारणामुळे. आपण व्हाळातले मासे खात नाही. म्हणजे ॲक्च्युली मी लहानपणापासून मासे खायचो नाही, कमी खायचो. पण आता मासे पकडतो ना, तर मधले मेन मासे आहेत ना, हे खातो, मला आवडतात. जिताडा असेल, तांबूशी असेल, किंवा सुरमई, पापलेट, कोळंबी तर मला लहानपणापासून आवडते. असे मासे आवडतात. पण हे व्हाळातले मासे आहे ना, यांची एक वेगळी टेस्ट असते. कालवण खूप मस्त झालेलं आणि दादा खूप छान जेवण बनवतो. तर नक्कीच दादाच्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता कल्टी मारतोय पटापट. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.